पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक आहे। ती बैठक अखेर सुरू झालेली आहे। दरम्यान आज दिवसभरामध्ये मोदींचा हा बैठकींचा सिलसिला पाहायला मिळालेला होता। आज दिवसभरात मोदींनी 5 बैठका घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीसाठी अनेक महत्त्वाचे नेते त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित असल्याचं समजतंय। तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। त्यामुळे आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरू झालेली आहे। आज दिवसभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 5 बैठका घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर आता ही 6वी बैठक पाहायला मिळते आहे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी। या बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर त्यासोबतच इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, आजच्या दिवसभरातली पंतप्रधानांची ही 6वी बैठक आहे। या बैठकीमागचं काय नेमकं प्रयोजन आहे, काय अपडेट मिळतात या बैठकी संदर्भातले? नक्कीच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे कालपासून जवळपास आजपर्यंत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध चर्चा करत होते। त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानला आयसोलेट करण्यात भारत किती यशस्वी झालं त्या संदर्भातलं एक डिब्रीफिंग हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं जात असण्याची शक्यता आहे। आणि त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि विशेष म्हणजे आर्मीचे जनरल उपेंद्र द्विवेदी देखील या बैठकीत उपस्थित असल्याचं कळतंय। त्यामुळे आता भविष्यात करणार असल्याच्या कारवाई संदर्भातच या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि विशेषतः आतापर्यंत झालेल्या ऑपरेशन संदर्भातील जी माहिती आहे ती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली जाते। सोमेश, बैठकी संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।